नमस्कार मंडळी, महाराष्ट्र मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर लवकरच नवरात्री सुरू होणार आहे आणि नवरात्रीच्या उपवासामध्ये दिवसभराची एनर्जी टिकून ठेवण्यासाठी आज आपण साखर गूळ न वापरता अगदी मस्त मऊसूत असे उपवासाचे लाडू बनवतोय। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तर सगळ्यात अगोदर मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मोजून वाटीभर शेंगदाणे टाकले। आता हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर सतत असे चमच्याने हलवत खमंग भाजून घ्यायचे। लक्षात ठेवायचे, शेंगदाणे आपल्याला मंद आचेवरच भाजायचे आहेत। फुल आचेवर जर तुम्ही शेंगदाणे भाजून घेसाल तर आतून शेंगदाणे कच्चे राहू शकतात आणि कच्चे शेंगदाणे राहिले तर लाडूची चव बदलू शकते। तर इथे मी मंद आचेवर शेंगदाणे छान खमंग भाजून घेतले। भाजलेले शेंगदाणे ताटामध्ये काढून बाजूला ठेवायचे। त्यानंतर कढईमध्ये आपण ज्या वाटीने शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी खिसून खोबरे घेतले। आता खोबरे सुद्धा सतत अशी चमच्याने हलवत 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायचे आहे। तर इथे मी खोबरे भाजून घेतले, बघू शकता खोबऱ्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे। आता हे भाजलेले खोबरे सुद्धा आपण ज्या ताटामध्ये शेंगदाणे काढून घेतले होते त्याच ताटामध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर आपण ज्या वाटीने शेंगदाणे खोबरे मोजून घेतले त्याच वाटीने पाव वाटी भरून बदाम, पाव वाटी भरून काजू घ्यायचे। काजू बदाम भाजण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचे आणि तुपामध्ये बदाम काजू मिक्स करत 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर भाजून घ्यायचे। तर इथे आपले काजू बदाम सुद्धा भाजून झाले। आता हे काजू बदाम सुद्धा ताटामध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर कढईमध्ये चमचाभर तूप टाकायचे आणि तुपामध्ये टाकण्यासाठी इथे मी वाटीभर खजूर घेतलेत आणि या खजूर मधल्या बिया आहेत त्या मी पूर्णपणे काढून घेतलेल्या आहेत। आता हे खजूर आपल्याला तुपामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आता हे पेंड खजूर आपल्याला या तुपामध्ये मिक्स करत मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे। म्हणजे आपल्याला इथे हे पेंड खजूर छान सॉफ्ट होईपर्यंत या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। तर अगदीच थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकाल की पेंड खजूर आपले छान सॉफ्ट झाले आणि मस्त असा पेंड खजूरचा गोळा व्हायला लागलेला आहे। तर असं पेंड खजूर सॉफ्ट झाल्यानंतर इथे आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे तुपामध्ये परतून घेतलेला पेंड खजूर कढईमध्येच बाजूला ठेवून द्यायचे। त्यानंतर अगोदर जे आपण साहित्य भाजून घेतले होते ते या ठिकाणी पूर्णपणे थंड झाले। थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचे आणि भाजलेल्या साहित्यामधून अर्ध साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे साहित्य आपल्याला जाडसर ग्राइंड करून घ्यायचे आहे। तर इथे मी ग्राइंड करून घेतले आहे, तुम्ही बघू शकता छान असं जाडसर हे साहित्य ग्राइंड करून घेतलेले आहे। आता हे ग्राइंड केलेले साहित्य आपण ज्या कढईमध्ये पेंड खजूर भाजून ठेवलेला आहे त्याच कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे शिल्लक राहिलेले साहित्य होतं ते सुद्धा मी जाडसर ग्राइंड करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता पेंड खजूरच्या मिश्रणामध्ये आपलं ग्राइंड केलेलं मिश्रण आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तर उपवासाला दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी हे लाडू खूपच छान आहेत आणि हे लाडू बनवताना आपण कुठल्याही प्रकारचा पाक बनवत नाही किंवा या लाडवामध्ये आपण साखर गूळ सुद्धा वापरत नाही। खूपच हेल्दी असे आपले उपवासाचे लाडू तयार होतात। तर मिश्रण एकजीव झाल्यानंतर परत आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्स केलेलं मिश्रण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्सर चालू बंद करत आता हे लाडूचं मिश्रण परत आपल्याला व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी लाडूचं मिश्रण ग्राइंड करून घेतलेलं आहे, बघू शकता खूप मस्त रवाळ असं मिश्रण ग्राइंड झालेलं आहे आणि पेंड खजूरमुळे बघू शकता या मिश्रणाला रंग सुद्धा खूप छान आलाय। तर आता ग्राइंड केलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि सेम पद्धतीने जे शिल्लक राहिलेलं मिश्रण होतं ते सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। तर बघू शकता खूप मस्त मिश्रण ग्राइंड झालं आणि हे मिश्रण हातामध्ये दाबतात छान असा सॉफ्ट झालेला आहे। म्हणजे तुम्ही या मिश्रणाचे असे सुद्धा लगेच लाडू वळून घेऊ शकता, पण या लाडवाची चव अजून वाढवण्यासाठी यामध्ये मी 2 ते 3 चमचे वितळलेले साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आता या मिश्रणामध्ये टाकलेले तूप आपल्याला चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आता तूप लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून झालेला आहे।
तर चमच्याला लागलेलं लाडूचं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपण या मिश्रणाचे आता लाडू बनवून घेऊ। तर लाडू बनवण्यासाठी मिश्रण हातामध्ये घ्यायचे, दोन्ही हाताने मिश्रण दाबून घ्यायचे आणि त्यानंतर असा छान हा लाडू एका हाताने दाबून घ्यायचा आहे। तर बघू शकता खूप मस्त असा उपवासाचा लाडू तयार होत आहे। लाडू वळून झाल्यानंतर हातावर हा लाडू असा फिरून घ्यायचा आहे। तर बघू शकता अगदी मस्त गोल गरगरीत हा लाडू तयार झालेला आहे। तयार झालेला लाडू आता बाजूला ठेवते आणि परत या ठिकाणी एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते। सेम पद्धतीने लाडूचं मिश्रण हातामध्ये घ्यायचे, दोन्ही हाताने हे मिश्रण असं दाबून घ्यायचं आणि त्यानंतर एका हाताने हा लाडू छान असा वळून घ्यायचा आहे। वळून झाल्यानंतर हा लाडू हातावरती फिरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता आपला दुसरा सुद्धा लाडू तयार झालेला आहे। तर सेम पद्धतीने आपल्याला असे सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी सर्व मिश्रणाचे मी लाडू तयार करून घेतलेत। बघू शकता खूप मस्त असे लाडू तयार झाले आणि आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मध्यम आकाराचे 11 लाडू तयार झालेले आहेत। तर बघू शकता उपवासाचे खूप मस्त असे लाडू तयार झाले आहे। दिवसभर एनर्जी टिकून ठेवण्यासाठी फक्तच हा एकच लाडू काफी आहे। तर तुम्ही येणाऱ्या नवरात्रीमध्ये माझ्या पद्धतीने असे उपवासाचे लाडू नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।